संत्रानगरी नागपूर येथे सध्या कडाक्याच्या थंडीची लाट सुरू आहे. परंतु याच कडाक्याच्या थंडीत 12 दिवस चालणाऱ्या नाईट क्रिकेट लीगचा थरार शिगेला पोहोचला होता. ऑर्बिटल एम्पायर आणि केशवनगरच्या संयुक्त विद्यमानं या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात विविध श्रेणीतील 12 संघ सहभागी झाले होते. 25 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान नागपुरातील ऑर्बिटल एम्पायरच्या मैदानावर ऑर्बिटल एम्पायर आणि केशवनगर यांच्या संयुक्त विद्यमानं नाईट क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे. या लीगमध्ये पुरुष, महिला आणि मुलांच्या स्वतंत्र संघासह एकूण 12 संघ सहभागी झाले होते. या नाईट क्रिकेट लीगचा समारोप समारंभ 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारोप सोहळ्याला महाराज मुधोजी राजे भोसले, प्रफुल्ल गुडदे पाटील, सुरेश गुडदे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विजेत्या संघांना महाराज मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. पुरुष संघात रॉयल्स चार्ल्सनं प्रथम क्रमांक पटकावला. महिला संघात ऑर्बिटल महिला संघाला विजेतेपद घोषित करण्यात आलं, तर मुलांच्या संघात ऑर्बिटल योद्धाने विजेतेपद पटकावलं. जिंगळे यांना सर्वोत्कृष्ट बॅट्समन तर ऋत्विक गायकवाडला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीराचा खिताब देण्यात आला. यावेळी राजे भोसले यांच्या हस्ते एकात्मता नगर येथील गरजू कुटुंबाला मदतीची रक्कम वाटप करण्यात आली. त्याबद्दल राजे भोसले यांनी लीगच्या आयोजकांचं कौतुक केलं. शिंगे, समीर पाठक, आदित्य फळफळे, भूषण गोमासे, रुद्राक्ष गुडधे व मित्रांनी या कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली होती. जन्मत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मोळीक यांची रिपोर्ट नागपूरहून.